हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेगावची स्पेशल कचोरी. ही कचोरी बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला खूप छान लागते. ही कचोरीची रेसिपी अगदी शेगावमध्ये जशी मिळती तशीच चवीला लागते. तुम्ही बघू शकता ही कचोरी किती क्रिस्पी झालेली आहे. अगदी वरचं जे कवर आहे ते एकदम क्रिस्पी आहे आणि आतून थोडंसं सॉफ्ट आहे. जसं शेगावला कचोरी मिळती अगदी तशीच ह्याचं टेक्स्चर आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपण कचोरीच्या कवरसाठी पीठ मळून घेऊयात. इथं मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. तुम्ही कपचं मेजरमेंटही घेऊ शकता. याच्यामध्ये 4 ते 5 कचोरी होऊन जातात. ठीक आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घेऊया. चवीपुरतं मीठ घालूया आणि आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. आता आपल्याला ह्या पिठामध्ये तेल व्यवस्थित सगळ्याला लागेल असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीनं मिक्स करते. असंच आपल्याला पिठामध्ये तेल मिक्स करायचं आहे. आता आपण पाणी घेऊया आणि आपण चपातीला जसं कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. जी कचोरी असते त्याच्या कवरसाठी घट्ट पीठ मळलं जातं, पण शेगावच्या कचोरीसाठी थोडंसं सैलसर असं पीठ मळलं जातं. ठीक आहे. तुम्ही बघू शकता पीठ आपलं मळून झालेलं आहे. थोड्या वेळासाठी कणिक रेस्ट करायला ठेवू, तोपर्यंत आपण सारणाची तयारी करू. सारणासाठी इथं मी अर्धी वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता ही फुटाण्याची डाळ आहे. आपली नॉर्मल जी डाळ म्हणतात ती डाळ आहे. थोडीशी कसुरी मेथी आहे. परत 1 चमचा, हे बघा ह्या साईजच्या चमच्याने 1 चमचा धने, बडीशेप आणि जिरे घेतलेले आहेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या आहेत. 10-12 लसणाच्या कुड्या आहेत आणि थोडंसं आलं आहे आणि कोथिंबीर. सगळ्यात आधी आपण फुटाण्याची जी डाळ आहे तिची पावडर करून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये सहज ह्याची पावडर होऊन जाते. तुम्ही बघू शकता असं हे आपण पीठ करून घेतलेलं आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे मसाले घालून देऊ. धने, जिरे, बडीशेप, मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर. याच्यामध्येच आपण चवीपुरतं मीठही घालणार आहोत. याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची. लक्षात घ्या, बारीक करताना जास्त पाणी वापरू नका. अगदी थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी पुरेसं आहे. ठीक आहे. हे पहा, अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे. आता सारणाची तयारी करून घेऊ. एका पॅनमध्ये तेल गरम करून आपल्याला याच्यामध्ये ही पेस्ट घालून द्यायची. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटासाठी आपण ही पेस्ट परतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये मगाशी बारीक केलेलं पीठ घालून देऊ. तुम्ही याऐवजी बेसनही वापरू शकता, पण जी शेगावची कचोरीची चव आहे ती बेसन वापरल्यामुळे येणार नाही. त्यामुळे मी फुटाण्याची डाळ वापरलेली आहे. आता 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनिटासाठी मी परतलेलं आहे. आता आपण याच्यावरती थोडंसं पाण्याचा हबका देणार आहोत. अगदी थोडंसं पाणी वापरा. याने काय होईल, आपले जे पिठाचा कच्चेपणा आहे तो वाफेमुळे निघून जाईल. ठीक आहे. आता परत एकदा 2 ते 3 मिनिटासाठी परतायचं आहे आणि थंड होण्यासाठी आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. सारण थंड झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालून देऊ. कसुरी मेथी जर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे. आता आपण याचे समान गोळे करून घेऊ. या प्रमाणामध्ये 4 ते 5 कचोरी होऊन जातात. ठीक आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला ह्या साईजचे गोळे करायचे आहेत. जर गोळा असा मिळून येत नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. ठीक आहे. तुम्ही बघू शकता मी असे हे 4 ते 5 गोळे तयार केलेले आहेत. आता कचोरी करायला घेऊ. याचे सुद्धा मी समान पेढे पाडून घेते. याचेही 5 पेढे मी तयार करून घेतलेत. ठीक आहे. आता आपण कचोरी तयार करायला घेऊ. कचोरी करण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे एक गोळा घेऊया आणि अंगठ्याने दाबत दाबत आपल्याला वाटीसारखा शेप तयार करायचा. ठीक आहे. आणि याच्यामध्ये गोळा ठेवून बाजूनं पीठ आपल्याला वरती सरकवत आणायचं आहे आणि वरून व्यवस्थित बंद करायचं आहे. अगदी सोपा असतो हा गोळा तयार करायला. तुम्ही ट्राय करू शकता. जर असा नाही जमला तर सिंपल लाटून त्याच्यावरती गोळा ठेवून तुम्ही गोळा तयार करू शकता. ठीक आहे. आता आपण कचोरी लाटून घेऊ. थोडंसं पीठ लावलेलं आहे मी कचोरीला
आणि अगदी अलगद हाताने आपल्याला कचोरी लाटून घ्यायचे. जास्त लाटायची नाही आहे, कचोरी ही जाडसरच असते. ठीक आहे, तुम्ही बघू शकता ह्या शेपमध्ये आपल्याला कचोरी लाटून घ्यायचे. तुम्ही जाडीही बघून घ्या, याच्यापेक्षा जास्त पातळ आपल्याला कचोरी नाही लाटायची. ठीक आहे, अशा मी बाकीच्या कचोऱ्याही तयार करून घेतल्यात. ठीक आहे, तेल छान तापलेलं आहे. गॅस फ्लेम मीडियम करा आणि कचोरी घालून द्या. ठीक आहे, सगळ्यात आधी एक कचोरी घालून द्या आणि 1 ते 2 मिनटानंतर मग दुसरी कचोरी घालून द्या. तुम्ही बघू शकता छान कचोरी आपली वर फुरून आली आहे. आता आपण दुसरी कचोरी घालून देऊ. अलगद हाताने आपल्याला कचोरी सोडायची आहे. ठीक आहे, गॅसची फ्लेम ही मीडियम लो असू द्या, जास्त हायही करू नका, नाहीतर आतमध्ये सारण अगदी कच्चं राहील आणि कचोरी व्यवस्थित लागणार नाही. आता चमच्याने व्यवस्थित दुसऱ्या बाजूला तेल हलके हलके उडवत राहा. ठीक आहे, हे पहा दुसरी कचोरी आपली फुलून वर आलेली आहे. 5 ते 6 मिनटासाठी आपण कचोऱ्या व्यवस्थित तळून घेऊ. 4 मिनटं झालेले आहेत कचोरी तळून. अजून थोडासा डार्क ब्राऊन रंग यायला हवा, याने कचोरी छान क्रिस्पीही होतील आणि चवीलाही छान लागतील. ठीक आहे, तुम्ही बघू शकता बरोबर 7 मिनटासाठी मी कचोऱ्या तळलेल्या आहेत. किती सुंदर कलर आला आहे आणि खूप छान अशा क्रिस्पीही झालेल्या आहेत. ठीक आहे, आता आपण कचोरी काढून घेऊ. तर फ्रेंड्स, अशी ही आपली शेगावची स्पेशल कचोरी तयार आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला खरोखर शेगावमध्ये कचोरी खाल्ल्याचा फील येईल. ठीक आहे फ्रेंड्स, माझे चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.